माहिती अधिकारातील नवीन बदलाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे 5 जुलैपासून उपोषणास बसणार आहेत। या अगोदर राज्याचे माहिती अधिकारी आयुक्त राहुल पांडे यांनी नुकतीच अण्णासाहेब हजारे यांची राळेगण सिंधी येथे भेट घेऊन याबाबत चर्चा केली, परंतु ही चर्चा निष्फळ ठरली असल्याचे बोलले जात आहे। याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी काय भूमिका मांडली आहे, पाहुयात पुढे। पत्रकार मुकुंद ढोबळे, शिरूर। आयुक्त आले होते, काय चर्चा झालेली आहे, त्यांनी कुठले विषय आपल्यापर्यंत मांडले, त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण समाधानी आहेत का? समाधानी नाही। आता पुन्हा एकदा मीटिंग घेऊ, समाधान झालं तर मग आम्ही विचार करू। 5 जुलैला आपण आंदोलन करायचा इशारा दिलेला आहे, त्याच्यात आता ही पहिली बैठक झाली, अजून एक बैठक होणार आहे, त्याच्यात समाधान नाही झालं तर मग आता 5 जुलैच्या वरती पुन्हा एकदा शासनाची बोलू। शासन काय म्हणतं, जनतेचं हित, सरकारने जनतेचं हित पाहिलं पाहिजे, सरकारचं हित नाही। सरकारचं हित पाहणं असेल, जनतेला जर नुकसान होणार असेल तर आम्हाला मान्य नाही। मग 5 जुलैला उपोषण करणार? हो, नाही 5 जुलै जर आपल्याला समाधान झालं नाही तर 5 जुलै पासून उपोषणाला बसणार। 5 जुलै आपण उपोषणाचा इशारा दिलेला आहे 5 जुलै पासून। 5 जुलै आता तात्पुरता शासन काय म्हणतं ते पाहून मग ठरवू। 5 जुलै जर नाही ऐकलं तर 5 जुलै पासून उपोषण सुरू होणार, ते सांगा ना। समाज